बातमी रत्नागिरीतून आहे। जिल्ह्यातील एलपीजी ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा करण्यात आलाय। पुरवठा झाल्यानंतर सुद्धा गॅस वितरणावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत। 12,000 किलो क्षमता असलेल्या गॅस पंपाला केवळ 3,500 किलो इतकाच गॅस पुरवठा करण्यात आलाय। गॅस पुरवठाच कमी झाल्यानं एलपीजी ऑटो गॅस पंपांवर एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचाच गॅस दिला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या एलपीजी ऑटो गॅस पंपाला अखेर तब्बल 12 दिवसानंतर या ठिकाणी गॅसचा पुरवठा झालेला पाहायला मिळतो आहे। पण हा गॅसचा पुरवठा झाला असला तरी पण गॅस वितरणावरती या ठिकाणी मर्यादा आलेल्या पाहायला मिळत आहेत। बघू शकता की या गॅस ऑटो पंपाच्या बाहेर या ठिकाणी तब्बल फक्त 500 रुपयाचाच गॅस मिळेल एवढाच गॅस भरून दिला जाईल असे बोर्ड लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। पंपाची क्षमता जी आहे ती 12,000 किलोची क्षमता आहे। असं असलं तरी पण या गॅस पंपाला केवळ 3,500 किलोचाच गॅसचा पुरवठा जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।